नमस्कार अमरावती। अमरावती शहरातील छत्री तलाव जंगल परिसरात रविवारच्या दुपारच्या दरम्यान धक्कादायक घटना उघडकीस आली आहेत। वडाळी वन विभागाच्या बीटमधील एक निर्जन विहिरीत वनमजुरांना कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरसाट यांच्यासह पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सुद्धा भेट देत पाहणी केली। फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून मृतदेह बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात हलविण्यात आला आहे। सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती, मात्र माहिती पसरल्यानंतर महादेवखोरी येथील अमर व्यास या इसमाचा तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले। अमर व्यास हे गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होते अशी माहिती सुद्धा समोर येत आहे। नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे। ही घटना अपघात आहेत की घातपात याबाबत अद्यापही स्पष्ट झाले नसून पुढील तपास पोलीस करीत आहेत। परिसरातील वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घात की अपघात हे मात्र पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। फ्रेजरपुरा हद्दीमध्ये छत्री तलावाकडून हनुमानगडीकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये वडाळी नावाचं फॉरेस्टचं बीट आहे। या फॉरेस्टच्या बीटमध्ये आज सकाळी काही फॉरेस्टचं पेट्रोलिंग करणाऱ्या लोकांना एक विहिरीमध्ये डेड बॉडी आढळून आली। त्याच्यावरून त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला कळवलं। याच्यावरून राजापेठ आणि फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे लोक इथं आले असता एक डेड बॉडी या विहिरीमध्ये दिसून आली। ती डेड बॉडी सहाय्यकांच्या मदतीने काढून घेण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आता आमची फॉरेन्सिकची टीम बेसिक एव्हिडन्स कलेक्शन करते आहे। प्राथमिकदृष्ट्या त्याच्यात अजून काही निष्पन्न झालेलं नाही। सदरची बॉडी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी नेतो आहोत आणि त्याच्यानंतर मग त्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याच्यावरून पुढील तपासाची कार्यवाही सुरू होईल। व्यक्तीचे काही ओळख वगैरे त्याच्या हातावर काही गोंडल्याचे निशाणे आहेत आणि काही त्याचे पॅन्ट आणि हे आहे, त्याच्यावरून आम्ही त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करू आणि याबाबत आम्ही आपल्याला प्रेसच्या माध्यमातून सुद्धा कुठे जर काही मिसिंग असेल तर पोलिसांना कळवावे याबाबत आवाहन करतो। संशय वगैरे काही वाटतं? प्रथमदृष्ट्या अजून काही संशय नाही, कारण त्याच्याबद्दल कुठून काही आलेलं नाही, परंतु तो याच शहरातील आहे की जवळच्या गावातील आहे की आणखीन काय, किंवा तो या ठिकाणी कशासाठी आला होता व्यक्ती, याबाबतचा उलगडा झाल्यानंतर त्याबाबतचं चित्र स्पष्ट होईल।